ओके, सी लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं on last lecture we study about the covalent bond, right? Bond, and then we study types of covalent bond. Types of covalent bond. In that also we study about the single bond and double bond. Single bond as well as double bond. I thought triple bond is remaining. की झालं होतं triple bond? Yes. नाही ma'am, triple bond बाकी आहे. Yes, correct. So triple bond is remaining. Now we are going to see about the triple bond. Yesterday we studied about the single bond and double bond, right? The triple bond काय आहे ते पाहूयात. पहिल्यांदा कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, की जो बॉन्ड शेअरिंग करून बनतो. कोव्हॅलंट बॉन्डचा मिनिंगच असा असतो, शेअरिंग करून बनलेला बॉन्ड. दॅट इज कॉल्ड एज कोव्हॅलंट बॉन्ड. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनची शेअरिंग करून जो बॉन्ड बनतो त्याला म्हणतो आपण कोव्हॅलंट बॉन्ड. Now we are going to see about the triple bond. See what is triple bond. When two combining atom share three pair of electrons called as triple covalent bond. ह्याला म्हणतो आपण ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. ज्यावेळेस तीन पेअर शेअर होतात इलेक्ट्रॉनचे, दॅट इज कॉल्ड एज ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. आपण वरती इथे पाहिलं होतं सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, वेन ओनली वन पेअर इज शेअर्ड, एकच इलेक्ट्रॉन पेअर शेअर होते. इथे दोन इलेक्ट्रॉन पेअर शेअर होतात, टू इलेक्ट्रॉन पेअर्स आर शेअर्ड, दॅट इज कॉल्ड एज डबल बॉन्ड. अँड वेन थ्री इलेक्ट्रॉन पेअर्स आर शेअर्ड, दॅट इज कॉल्ड एज ट्रिपल बॉन्ड. फॉर एक्झाम्पल जर आपण नायट्रोजन घेतला, नायट्रोजन कडे 7 इलेक्ट्रॉन असतात पहा. इट्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज 1s2 2s2 2p3. ओके, 1s2 2s2 2p3. मग नायट्रोजनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. इफ यू सी दिस नायट्रोजन, जर आपल्याला N2 बनवायचं असेल, नाउ वी आर गोइंग टू राइट दिस 5 इलेक्ट्रॉन्स ऑफ नायट्रोजन, 1 2 and 3, and this is 4th and 5th electron. Another nitrogen, दूसरा nitrogen, 1 2 3, and this 4th and 6th electron, sorry 5 electron, 1 2 3 4 and 5 electron. ठीक आहे. तर ह्यांच्यामध्ये जो काही बॉन्ड बनतो दॅट इज कॉल्ड एज ट्रिपल बॉन्ड. इथे एक दोन इलेक्ट्रॉन म्हणजे एक बॉन्ड. सो वी कॅन राईट लाईक दिस, N ट्रिपल बॉन्ड N. आणि हे जे दोन इलेक्ट्रॉन असतात की ज्यांनी बॉन्ड नाही बनवला त्यांना म्हणतो आपण नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर, किंवा त्यांनाच म्हणतात लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, सो दिस इज एक्झाम्पल फॉर द ट्रिपल बॉन्ड. इफ यू सी द अनदर एक्झाम्पल फॉर द ट्रिपल बॉन्ड, फॉर एक्झाम्पल अल्काइन जर घेतला आपण, C2H2, that is ethyne. Now लिहूया डायरेक्टली. इथाइन. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? Yes, can you tell me what is the valency for carbon atom? 1. No. Sorry. 4. 4, right? 6 इलेक्ट्रॉन असतात कार्बन कडे.
इलेक्ट्रॉन कन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p2. मग त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये म्हणजेच आउटरमोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात. सो हा कार्बन आहे, पण वरच्या एक्झाम्पलमध्ये किती कार्बन आहे? 2 कार्बन आपल्याला अटॅच करायचे आणि 2 कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच करायचे. पण कार्बनची व्हॅलन्स ही 4 आहे, म्हणजे कार्बनकडे 4 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे. तर त्या 4 पैकी एक इलेक्ट्रॉन कुणाबरोबर बिझी आहे, कुणाबरोबर बॉन्ड बनवतोय? हायड्रोजन बरोबर बॉन्ड बनवतोय, लाईक दिस. ओके, सो दिस इलेक्ट्रॉन इज बाय द कार्बन ॲटम. हा रेड वाला इलेक्ट्रॉन कार्बनचा आहे आणि ब्ल्यू वाला इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा आहे. नाव कार्बनकडे 3 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले, कारण कार्बनकडे 4 इलेक्ट्रॉन्स होते. सो these are the 3 electrons from this carbon atom and these are the 3 electrons from another carbon atom. कारण C2H2 आहे, सो हा दुसरा कार्बन ॲटम चे हे 3 इलेक्ट्रॉन. नाव दिस इज अ 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम दिस कार्बन ॲटम. रेड इलेक्ट्रॉन्स कार्बनचे, कार्बनची व्हॅलन्सी ही 4 होती. पहा बरं, प्रत्येक कार्बनकडे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत का? each carbon which has a 4 electrons. See here, हायड्रोजन 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 1 बॉन्ड, 1 बॉन्ड. कार्बन 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 1 बॉन्ड. इथे इलेक्ट्रॉन्स आहेत 6. सो हिअर ट्रिपल बॉन्ड, कार्बन आणि हायड्रोजन. So this is all about triple bond. When 3 electron pairs are shared, it can form a triple bond. ह्याला म्हणतात 3 इलेक्ट्रॉन पेअर ज्यावेळेस शेअर केले जातात त्याला म्हणतात ट्रिपल बॉन्ड. ओके, ठीक आहे. नाव next we are going to see about the Lewis dot structure for the some example of the Lewis dot structure. Lewis dot structure पाहूया पुढे. सगळ्यांना हे लक्षात आलंय का? सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड अँड कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय असतो, त्याच्यामध्ये टाइप्स पाहिले आपण. सिंगल बॉन्ड काय आहे, डबल बॉन्ड काय आहे आणि ट्रिपल बॉन्ड काय आहे. When only one electron pair is shared, that is called as single bond. When 2 electron pairs are shared, that is called as double bond. And when 3 electron pairs are shared, that is called as triple bond. ठीक आहे, ओके, जाऊयात पुढे. Now see, next one is Lewis dot structure. आता पहा, लेविस डॉट स्ट्रक्चर मध्ये पहिलं लेविस डॉट स्ट्रक्चर आपण काढूयात हायड्रोजन साठी. फॉर द H2, दॅट इज हायड्रोजन. लेविस डॉट स्ट्रक्चर म्हणजेच काय की त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्यांना आपण डॉटच्या फॉर्म मध्ये लिहितो आणि त्याला म्हणतात लेविस डॉट स्ट्रक्चर. आता म्हणजे काय, हायड्रोजन, हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे. हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन असतो त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये. सो हा 1 इलेक्ट्रॉन हायड्रोजनच्या आउटरमोस्ट शेल मधला. दुसरा इलेक्ट्रॉन, दुसऱ्या हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन त्याच्या आउटरमोस्ट शेल मधला. तो ह्याला म्हणणार आहे आपण लेविस डॉट स्ट्रक्चर. इट कॅन फॉर्म अ डुप्लेट. लेविस डॉट मध्ये हायड्रोजनने काय तयार केलं? डुप्लेट तयार केलं. इट कॅन फॉर्म अ डुप्लेट लाईक दिस. अँड पुढचा आहे लेविस डॅश स्ट्रक्चर. ह्याला म्हणतात लेविस डॉट स्ट्रक्चर. आणि हे जे मी काढते आता दॅट इज कॉल्ड एज लेविस डॅश स्ट्रक्चर. ओके, हे आहे डॅश डॅश स्ट्रक्चर आणि पहिलं काढलं ते आहे डॉट स्ट्रक्चर. पुढचा मॉलिक्यूल घेऊया H2O. H2O. ओके, ह्याच्यासाठी तुम्हाला ना प्रत्येक एलिमेंटच्या व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात ते माहिती पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन माहिती पाहिजे. सो आता इथे 2 एलिमेंट आहेत. कोणते? हायड्रोजन. तुम्हाला माहिती आहे हायड्रोजनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. पुढचा एलिमेंट आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनकडे टोटल इलेक्ट्रॉन 8 असतात. त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 1s2 2s2
2p4 म्हणजे आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 6 इलेक्ट्रॉन आहेत बरोबर. आपण सोप्या पद्धतीने लिहूया तिथे जसं तुम्ही 10th पर्यंत लिहित होतात 8 इलेक्ट्रॉन्सला कसं लिहिता तुम्ही 2 and 6 ह्या वे मध्ये म्हणजे ह्याच्या आउटरमोस्ट सेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन इथे आउटरमोस्ट सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन. सो वी आर गोइंग टू ड्रॉ दिस अकॉर्डिंग टू द लेविस डॉट स्ट्रक्चर. मग सेंट्रल ॲटम आहे ऑक्सिजन. ओके हा ऑक्सिजन इज अ सेंट्रल ॲटम. ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 6. Oxygen has a 6 electron in its outermost shell. So we are going to write this 6 electron. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. हे ऑक्सिजनचे 6 इलेक्ट्रॉन. पुढचा एलिमेंट आहे हायड्रोजन. हायड्रोजनकडे प्रत्येकी 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. ओके पण हायड्रोजन किती यूज करतोय आपण ह्यामध्ये H2O मध्ये 2 हायड्रोजन यूज करतोय. सो हा पहिला हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन हा दुसरा हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन. So this is a hydrogen atom. This is a hydrogen atom. Now see here. आता मला सांगा ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट होतंय का चेक करा बरं. ऑक्टेट म्हणजे ऑक्सिजनकडे 8 इलेक्ट्रॉन आहेत का इलेक्ट्रॉन काउंट करा 1 2 3 4 5 6 7 8 आहेत आणि कुणी शेअर केलेत त्याचे इलेक्ट्रॉन हायड्रोजनने शेअर केलेत इलेक्ट्रॉन्स. सो दिस बॉन्ड इज कॉल्ड एज कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणून ह्या बॉन्डला आपण म्हणतो कोव्हॅलंट बॉन्ड. हायड्रोजनकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत. हायड्रोजनने त्याचं डुप्लेट कंप्लीट केलं while ऑक्सिजनने त्याचं ऑक्टेट कंप्लीट केलं. See, these are the 2 electrons of hydrogen. These are the 8 electrons for the oxygen. ह्याला म्हणतो आपण लेविस डॉट स्ट्रक्चर फॉर द H2O molecule. Okay. Is there any issue in Lewis dot structure? पहा बरं काही प्रॉब्लेम येतोय का No, ma'am. समजतंय Yes, ma'am. ठीक आहे. ओके चलो नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही ट्राय करणार आहात. टेक एक्झाम्पल फॉर द CH4 सोपा मॉलिक्यूल दिला पहा CH4 ह्याच्यासाठी ट्राय करा बरं लेविस डॉट स्ट्रक्चर. ट्राय फॉर द CH4 सगळे ट्राय करणार आहात. टेक युअर पेन पेन्सिल अँड ट्राय दिस लेविस डॉट स्ट्रक्चर. येस झालंय का कुणाचं जमतंय का येस जमतंय का Yes, ma'am. Okay. Sakshi, can you tell me how many electrons are present with the carbon atom? Valence electrons for the carbon? 4. Okay. ठीक आहे मग देऊयात कार्बनला 4 इलेक्ट्रॉन्स देऊयात. कार्बनच्या व्हॅलन्स शेल मध्ये म्हणजे आउटरमोस्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात बरोबर. तर हे कार्बनचे 4 इलेक्ट्रॉन 1 2 3
आणि 4. हायड्रोजन कडे किती इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये? आता हायड्रोजन आपण 2-3 वेळेस यूज केला बा. हायड्रोजन कडे किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 ओनली, राईट. सो दिस इज, आणि किती हायड्रोजन आपल्या मिथेन मध्ये? 4 हायड्रोजन्स आहेत. सो दिस आर द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम हायड्रोजन ॲटम, हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन्स. So see here, hydrogen, this is another hydrogen, hydrogen, hydrogen. So this one is a structure for Lewis dot structure for the CH4 molecule. Now check for the octet rule. Is this octet is complete for the carbon atom? Carbon's octet complete झाले का check करा. Yes, octet is completed. Now yes, duplet for the hydrogen is also completed. हायड्रोजनचं डुप्लेट देखील कंप्लीट झालंय आणि कार्बनचं ऑक्टेट देखील काय झालं? कंप्लीट झालं. तर ह्याला म्हणतो आपण लेविस डॉट स्ट्रक्चर. या वे मध्ये आपण लेविस डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करत असतो. तुमचं आलंय का बरोबर? ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. नाउ टेक द अनदर मॉलिक्यूल CO2, कार्बन डायऑक्साइड. थर्ड घ्या CO2. फोर्थ ट्राय फॉर द CO2. कार्बनची व्हॅलन्सी 4च आहे, ऑक्सिजनची व्हॅलन्सी 6 आहे. कार्बनला 2च मॉलिक्युल्स अटॅच आहेत. सो अकॉर्डिंगली वी आर गोइंग टू राईट देअर इलेक्ट्रॉन्स. ओके, हा एक कार्बन आहे, त्याला दोन्ही साइडनी 2 ऑक्सिजन जॉईन आहेत. सो इथे बट ऑब्वियसली काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल, बरोबर, कारण कार्बन 1 आहे, ऑक्सिजन 2 आहेत. सो these are the 4 electrons from the carbon atom. Now we are going to see electrons from the oxygen atom. ऑक्सिजन कडे टोटल इलेक्ट्रॉन्स असतात 6. मग हा आहे ऑक्सिजन, this is another oxygen. Now we are going to draw their 6 electrons for the oxygen atom. So कसे 6 electrons आहेत चेक करा. 1 2 3 4 5 6, इथे पण 5, सॉरी 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, each and every oxygen atom which has the 6 electrons. ठीक आहे. आता पहा, ह्याचा आपण एक डॅश स्ट्रक्चर काढूयात म्हणजे इझिली आपल्याला लक्षात येईल. हा मिडल कार्बन ॲटम, कार्बनने किती इलेक्ट्रॉन पेअर शेअर केलेत ऑक्सिजन बरोबर? 2. इकडे 2 इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे 2 बॉन्ड्स तयार झाले. हा आहे ऑक्सिजन. इकडे पण 2 इलेक्ट्रॉन पेअर शेअर केलं. दिस वन इज ऑक्सिजन, राईट. नाव सम इलेक्ट्रॉन पेअर्स आर नॉन बॉन्डेड. ह्याच्या डोक्यावरच्या ज्या इलेक्ट्रॉन पेअर होत्या, दिस 2 अँड दिस 2, दे आर नॉन बॉन्डेड. ह्यांनी कोणताही बॉन्ड बनवला नाही, बरोबर. म्हणून ह्या इलेक्ट्रॉन पेअर्सला आपण म्हणतो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर. तर हे झालं लेविस डॉट स्ट्रक्चर फॉर द CO2 मॉलिक्यूल. Now next LiF molecule. LiF, try for the LiF.
लिथियम फ्लोराइड. त्याच्या पुढे C2H6 घ्या, C2H6, C2H4 आणि HF एवढे घेऊयात आपण. देन वी गो फॉर द नेक्स्ट पॉइंट. दिस इज इम्पॉर्टंट पॉइंट. लेविस डॉट स्ट्रक्चर आपल्याला एक्झाम मध्ये 1 किंवा 2 मार्कासाठी विचारतात. मॉलिक्यूल दिलेला असतो तुम्हाला, लाईक LiF, CO2 असे 2 मॉलिक्युल्स गिवन असतात आणि दे आस्क राईट द लेविस डॉट स्ट्रक्चर फॉर द CO2 and H2O. So you have to draw the 2 dot structure, you get a 2 marks, right? So LiF साठी ड्रॉ करा. मला सांगा लिथियम कडे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत? हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट विथ द लिथियम? 1. ओके, व्हेरी गुड. आणि विथ द फ्लोरीन हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट विथ द फ्लोरीन? 7. येस, करेक्ट, 7. ओके, आता पाहूयात. पहा, हा लिथियम आहे. 3 इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्याकडे. 3 ॲटॉमिक नंबर आहे त्याचा. याचा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 1s2 आणि 2s1, राईट. नेक्स्ट आहे फ्लोरीन. फ्लोरीन कडे 9 इलेक्ट्रॉन्स असतात. सो इट्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज 1s2, 2s2, 2p, 5. बरोबर. तर आता पहा, लिथियमच्या आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? ओनली 1. बट फ्लोरीनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग आता लिथियम एकच बॉन्ड बनवतोय फ्लोरीन बरोबर, राईट. लिथियम कॅन फॉर्म अ 1 बॉन्ड ओनली विथ द फ्लोरीन बिकॉज लिथियम हॅज ओनली 1 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट शेल. सो वी आर गोइंग टू राईट इट्स डॉट स्ट्रक्चर. लिथियमच्या आउटरमोस्ट शेल मध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. दिस इज द इलेक्ट्रॉन फ्रॉम द लिथियम. Now next molecule is fluorine, but in the fluorine's outermost shell there are total 7 electrons are present with the fluorine. So see, these are the 7 electrons. 1, 2, 3, 4, 5, 6, and this one is the 7th electron with the fluorine. Now if you check, see here, ह्या fluorineचं octet complete होतंय पहा. Fluorine completes its octet while lithium completes its, yes, duplet. Duplet. Correct. Lithium completes its duplet while fluorine completes its octet, and there is a formation of one bond between them that is called as LiF bond. आणि ह्या F वर हे जे इलेक्ट्रॉन्स शिल्लक आहेत की ज्यांनी बॉन्ड नाही बनवला, काय म्हणणार आपण त्यांना? Yes, Lone pair or non-bonded electrons. very nice. They are called as non-bonded electron pair or lone pair. लोन पेअर म्हणजे काय? एकटे पेअर की ज्यांनी कुणाबरोबरही बॉन्ड नाही बनवला, लोनली आहेत ते, म्हणून त्यांना म्हणतोय आपण लोन पेअर. ठीक आहे, व्हेरी गुड. ओके, नेक्स्ट मॉलिक्यूल टेक C2H6. नेक्स्ट एक्झाम्पल C2H6. 6 एक्झाम्पल C2H6. आता तुम्हाला माहिती आहे 2 कार्बन दिलेत, प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4. ट्राय करा, सगळेजण करण्याचा ट्राय करा. ट्राय नाही केलं तुम्ही तर तुम्हाला हे येणार नाही. एकदम सोपा पॉइंट आहे. 2 मार्कासाठी लॉट्स ऑफ टाइम क्वेश्चन विचारतात ह्याच्यावर. सो ट्राय करा. दिस इज नॉट ओनली इम्पॉर्टंट हिअर, पुढे पण आपल्याला ज्या थेअरीज पाहायच्या त्याच्यासाठी देखील हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. सो ट्राय करा. हा C2H6 म्हणजे काय?
ethene. Not ethene. C2H6. It is ethane. झालंय का कुणाचं? Can you try? Yes, ma'am. Okay. आलाय आन्सर? Yes, ma'am. ठीक आहे, चलो करूयात. तुम्ही तुमचं चेक करून पहा बरोबर आहे का. See, this one is a carbon atom. I'm not going to write its electronic configuration now. Okay, वरती लिहिले आपण. तर तुम्हाला माहिती आहे कार्बनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर. आता इथे 2 कार्बन दिलेले आहेत. सो दिस आर द 2 कार्बन्स. 2 कार्बन. कार्बनकडे आहेत 4 इलेक्ट्रॉन त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये. सो हा पहिला इलेक्ट्रॉन 1 2 3 and 4. This is 1 2 3 and 4. Okay, now hydrogen has 1 electron. पण किती हायड्रोजन्स आहेत? 6 हायड्रोजन आहेत इथे. So this is a 1 2 3 4 5 and 6. These are the 6 hydrogen atom. They have these different electrons. So hydrogen, this one is the hydrogen, hydrogen, here is the hydrogen, hydrogen and hydrogen. Okay, so हा झाला C2H6 molecule. Now check, प्रत्येक कार्बनचा ऑक्टेट कंप्लीट झाले का ते चेक करा. सी, हा मिडल कार्बन पहा, त्याला 8 इलेक्ट्रॉन्स आहेत का? त्याचा ऑक्टेट कंप्लीट झालंय का? 1 2 3 4 5 6 and 7 8. Yes, its octet is completed. Now check for this. Is this carbon atom which completes its octet? 1 2 3 4 5 6 and 7 8. It also completes its octet. Now if we observe for the hydrogen atom, it also completes its duplet. हायड्रोजन ऑक्टेट नाही कंप्लीट करत, हायड्रोजन डुप्लेट कंप्लीट करतो. त्याच्याकडे एकच शेल असते कारण, बरोबर. सो हायड्रोजन कंप्लीट्स इट्स डुप्लेट. सो एव्हरी हायड्रोजन विच कॅन कंप्लीट्स इट्स डुप्लेट. Okay, so every carbon atom which completes its octet as well as hydrogen atom which completes its duplet. ठीक है. Now take some example for the homework, then we go for the next point. काही एक्झाम्पल होमवर्क साठी घ्या. सी, फर्स्ट वन, C2H4. हा इथीन आहे, अल्कीन आहे. देन सल्फर डायऑक्साइड SO2 and CF3Cl. Each and every example is very easy. When you try, you get easily answer for this. Okay. Next one, NF3. And the fifth one, NH3. Okay, हे एक्झाम्पल होमवर्क साठी घ्या. हे तुम्हाला ह्यांचे लेविस डॉट स्ट्रक्चर लिहायचे, राईट.
लेविस डॉट स्ट्रक्चर. ओके, ठीक है. नाउ इज देयर एनी इश्यू इन लेविस डॉट स्ट्रक्चर? No, ma'am. Okay, ठीक आहे. Then we go for the next point, and that is आतापर्यंत आपण बॉन्डचे टाइप पाहिले पहा. तर बॉन्डचे टाइप आपण दोन टाइप पाहिले आता. फर्स्ट वन इज आयनिक बॉन्ड, सेकंड वन इज कोव्हॅलंट बॉन्ड. नाउ द थर्ड टाइप वी आर गोइंग टू सी, दॅट इज अ कोऑर्डिनेट बॉन्ड. तिसरा टाइप आहे बॉन्डचा कोऑर्डिनेट बॉन्ड. ओके, पहिला टाइप पाहिला आयोनिक बॉन्ड, की जिथे आयन्स तयार होतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं म्हणून तो बॉन्ड तयार होतो. दुसरा पाहिला कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, की जिथे शेअरिंग होते इलेक्ट्रॉनची त्यांना कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. आपण कोव्हॅलंट बॉन्ड मध्येच लेविस डॉट स्ट्रक्चर स्टडी केले. पुढचा पाहतो आपण कोऑर्डिनेट बॉन्ड. मग कोऑर्डिनेट बॉन्ड काय असतो पहा. See, the bond is formed by sharing of electron, sharing of a pair of electron, sharing of a pair of electron from one atom by two bonding atoms, that is called as coordinate bond. ह्याला म्हणतो आपण coordinate bond. म्हणजे काय समजावून घेऊयात पहा. It is represented by the arrow. डबल हेडेड एरोने या वे मध्ये तो रिप्रेझेंट केला जातो. रिप्रेझेंटेड बाय एरो फ्रॉम डोनर ॲटम टू ॲक्सेप्टर ॲटम. फ्रॉम डोनर टू ॲक्सेप्टर. जो डोनेट करतो इलेक्ट्रॉन त्याच्याकडून ॲक्सेप्टर कडे हा एरो दाखवला जातो, त्याला म्हणतात कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल SO2 असा जर मॉलिक्यूल असेल तर ह्यांच्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. तो कसा तयार होतो, सल्फर कडे 6 इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये. 1 2 3 4 5 and 6 इलेक्ट्रॉन्स विथ द सल्फर. नाउ दिस ऑक्सिजन ॲटम, ऑक्सिजन कडे पण किती इलेक्ट्रॉन्स असतात आउटरमोस्ट शेल मध्ये, 6 इलेक्ट्रॉन्स असतात. पण ऑक्सिजन काय करतो, त्याचे 2 इलेक्ट्रॉन सल्फर बरोबर इथे शेअर करतो. 1 2 3 4 5 and 6. Now another oxygen atom is also there. This one is another oxygen atom. It has 6 electron again. हा पुढचा ऑक्सिजन ॲटम, ह्याच्याकडे पण 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. 1 2 3 4 5 6. हा ऑक्सिजन ॲटम त्याचे इलेक्ट्रॉन शेअर करत नाही, तर सल्फर ॲटम काय करतो, त्याचे इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजन बरोबर ह्या वे मध्ये शेअर करतो. आणि हा जो मिडल बॉन्ड दाखवलाय ह्याला म्हणतो आपण कोऑर्डिनेट बॉन्ड. आता वरती एकदा डेफिनेशन परत पहा. द बॉन्ड इज फॉर्म्ड बाय द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. डेफिनेशन पाहता पाहता खालचं एक्झाम्पल पण ऑब्झर्व करा. द बॉन्ड इज फॉर्म्ड बाय द शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. बॉन्ड कसा तयार होतोय, बाय द शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ही इलेक्ट्रॉनची पेअर शेअर केली ह्या सल्फरने ऑक्सिजन बरोबर. ओके, फ्रॉम वन ॲटम बाय द टू बॉन्डिंग ॲटम्स. हे 2 बॉन्डिंग ॲटम आहेत, पण यातल्या एकाच ॲटमने काय केले, त्याचे 2 इलेक्ट्रॉन हे ऑक्सिजन बरोबर शेअर केले. सो दिस इज कॉल्ड एज कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड इज ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय द एरो फ्रॉम द डोनर टू ॲक्सेप्टर. सल्फरने डोनेट केले म्हणून डोनर कडून ॲक्सेप्टर कडे ह्या फॉर्म टाईपचा एरो आपण इथे दाखवतो. तुम्हाला एक्झाम मध्ये कोऑर्डिनेट बॉन्डचा क्वेश्चन
बहुतेक आजपर्यंत कधीही विचारलेलं नाही आणि विचारलं जाणारही नाही, पण नेक्स्ट इयरला आपल्याला एक चॅप्टर आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड, त्याच्यासाठी हे इम्पॉर्टंट असेल. ओके, तर मग मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट याच्यातलं काय होतं, कोव्हॅलंट बॉन्ड, त्याच्यानंतर आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्डचे टाइप्स, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड फक्त तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा. कोऑर्डिनेट बॉन्ड. पुढे जाऊया आता नेक्स्ट पॉइंट कडे, दॅट इज फॉर्मल चार्ज. फॉर्मल चार्ज, न्यू पॉइंट स्टार्ट करूया. फॉर्मल चार्ज. सी फॉर्मल चार्ज काय असतो. See, first of all, what is formal charge? Formal charge is nothing but the atom of the polyatomic molecule or the ion, which is defined as difference between the number of valence electron of the atom in an isolated state. The number of electron assigned to that state is in the Lewis dot structure. That is called as formal charge. Okay. आता डेफिनेशन आपण पिटपॅट नाही करणार आहे, त्याचा आपण फॉर्म्युला पाहणार आहोत. फॉर्मल चार्जचा काय आहे, what is the formula for the formal charge, because we are going to solve some examples according to this formula. So what is formal charge? Formal charge is equal to formal charge, which is equal to see total number of valence electron. valence electron म्हणजे शेवटच्या शेल मधले असणारे इलेक्ट्रॉन्स. टोटल नंबर ऑफ valence electron minus टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, किंवा आपण म्हणूया लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणजेच लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, सो टोटल नंबर ऑफ lone pair of electron minus 1/2 into total number of shared electron in a bond किंवा bonded electron. Total number of bonded electron. ही म्हणजेच डेफिनेशन आहे फॉर्मल चार्जची. ओके, आता ह्याला एक शॉर्ट फॉर्म मध्ये आपण खाली लिहूयात पहा फॉर्मल चार्जचा एक फॉर्म्युला. सो फॉर्मल चार्ज इज नथिंग बट Fc, which is equal to total number of valence electron. So we can write Ve, total number of valence electron, minus total number of non-bonded electron. Okay, किंवा lone pair of electron. So we can write non-bonded electron minus 1/2 into total number of bonding electron pair. Bonded electron, किती इलेक्ट्रॉन बॉन्ड केलेला आहे त्यांना म्हणतात total number bonding electron pair. Or we can also write this formula like this. Fc is equal to valence electron minus non-bonded electron minus bonded electron divided by 2. ठीक है. So this is a formula for the formal charge. 1 मार्क साठी आपल्याला एग्जाम मध्ये फॉर्म्युला देखील कधी कधी विचारतात. ओके, write the formula for the formal charge to calculate the formal charge of the atom molecule असा विचारतात. सो फॉर्म्युला कॅल्क्युलेट करूयात फॉर्मल चार्ज फॉर द सेंट्रल एटम. फर्स्ट एक्झाम्पल, calculate the formal charge of oxygen atom in a H2O. See, calculate formal charge of oxygen in H2O molecule. H2O molecule मधल्या
ऑक्सिजन वरचा फॉर्मल चार्ज कॅल्क्युलेट करा असं सांगितलं त्यांनी आपल्याला. तर ह्याच्यासाठी अगोदर आपल्याला लेविस डॉट स्ट्रक्चर येणं गरजेचं आहे. मग अगोदर लेविस डॉट स्ट्रक्चर लिहून टाका ऑक्सिजनचं, सॉरी H2O मॉलिक्युलचं. H2O हे 2 इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजनकडे असणारे हे 2 नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर. ओके, टोटल इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे 6 होते. सो दिस इज अ स्ट्रक्चर फॉर द H2O molecule, or this one is a structure for the H2O molecule. These are the 2 non-bonded electron pair. Okay, आता खाली फॉर्म्युला टाकूयात पहा हा. Fc is equal to, see this, Fc is equal to valence electron minus non-bonded electron minus bonded electron divided by 2. आता तुम्ही मला सांगणार आहात Fc is equal to, formal charge is equal to, how many valence electrons are present with the oxygen atom? ऑक्सिजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? Yes, 6. very good, 6, correct. ऑक्सिजन कडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे 6. नाइस. नेक्स्ट, how many non-bonded electrons are present with oxygen? 2. Yes, 2 की 4? 4. येस, 4, राईट. नॉन बॉन्डेड म्हणजे ज्यांनी बॉन्ड नाही बनवला ते इथे दिसतं, ते पहा तुम्हाला 1 2 3 4. 4 मायनस हाऊ मेनी बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट विथ ऑक्सिजन ॲटम. ऑक्सिजनचे बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहेत ते चेक करूयात. पहा, बॉन्डेड इलेक्ट्रॉन म्हणजे त्यांनी किती बॉन्ड बनवलाय, राईट. सी हिअर 1 2 3 आणि 4. माझ्या कर्सरकडे पहा 1 2, किंवा मी बॉन्डेड इलेक्ट्रॉनला एक डिफरंट कलर करते. पहा, see these are the bonded electron, these red colored electrons are the bonded electron. ठीक आहे, हे बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि नॉन बॉन्डेड कोणते आहेत? जे ब्ल्यू कलर मध्ये ते नॉन बॉन्डेड आहेत. सो these are the bonded electron, की ज्यांनी बॉन्ड बनवलाय ते बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स आहेत. सो किती आहेत बॉन्डेड इलेक्ट्रॉन? टोटल बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स आर 4. 4 divided by 2. So how much it is? Fc is equal to 0. Therefore, formal charge on the oxygen atom of the water molecule is 0. किती आला water molecule चा formal charge? 0 आला. Okay. By this way, according to this way, we can calculate the formal charge of the different molecules. वेगवेगळ्या मॉलिक्युलचा फॉर्मल चार्ज आपण कॅल्क्युलेट करू शकतो ह्या वे मध्ये. ठीक आहे. तर अजून काही एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत, पण आता ते एक्झाम्पल्स आपण उद्या घेऊया. तर आजच्या पॉइंट मध्ये काही इश्यू आहे का? दॅट इज लेविस डॉट स्ट्रक्चर as well as we study the formal charge. We take some example of formal charge tomorrow. काही प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये लेविस डॉट स्ट्रक्चर किंवा फॉर्मल चार्ज समजण्यामध्ये? No, ma'am. ओके, ठीक आहे. आजचा होमवर्क तुम्हाला शेअर केलेला आहे, तो आजचा होमवर्क तुम्ही करणार आहात. आय होप तुम्ही कालचा होमवर्क केलेला असावा. ठीक आहे. ओके, कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. If you don't have any problem, we stop here.